नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आज मी इथे शॉर्ट व्हिडिओ करत होती, तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करावं। खूप चांगली रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे। तर आज मी बनवत होती मिक्स डाळ आणि दाल बट्टी। कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा। तर इथे मी तुरीची डाळ घेतली आहे, तुरीची डाळ जरा जास्त घेते मी आणि त्याच्यात मी बिना छिलकेवाली मूग डाळ घेते। तर मूग डाळ थोडी घेते मी, अंदाजे तुम्ही घेऊ शकता। 2 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि थोडीशी लाल मसूर। तर इथे मी अंदाजे घेतला आहे। तर इथे डाळ मी स्वच्छ आता पाण्याने धुवून घेते आणि कुकरला लावते आणि कुकरमध्येच ही डाळ छान शिजू देणार। डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे मी आणि इथे मी टाकते अर्धा टोमॅटो। माझ्याकडे अर्धा टोमॅटोच होता म्हणून मी अर्धा टाकते। तर तुम्ही 1 टोमॅटो टाका, हिरवी मिरची टाका 1 आणि लसूण आणि कोथिंबीर। तर कोथिंबीर मी बारीक चिरली नाही, तशीच टाकली मी आणि थोडंसं वरतून जिरे टाकते, परत थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद। व्यवस्थित मिक्स करून मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्यात आणि डाळसुद्धा छान शिजली आहे। तर आता मी बनवते दाल बट्टी। तर त्यासाठी एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी चण्याचं पीठ, 2 ते 3 चमच रवा। तर मी अंदाजेच घेतला आहे, तुम्ही घेऊ शकता वाटीच्या मापाने। तर अंदाजेच घेते मी। तर इथे मी रवा घेतला आहे, बारीक रवा जो आहे आपला शिरा बनवायचा तर तो घेतला आहे मी। तुम्ही याला मिक्सरला बारीकसुद्धा करून घेऊ शकता। जिरे टाकला आहे आणि ओवा आहे तो असा चोळून घ्यायचा आहे, त्याने छान फ्लेवर उतरतो मध्ये। आणि थोडासा मी बेकिंग सोडा टाकते, जो आपला खायचा सोडा असतो तो टाकते आणि मीठ टाकते, थोडीशी हळद आणि लाल तिखट। तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। दोन मोठे चम्मच मी तेल गरम करून घेतलं होतं कडकडीत। तर ते तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेते, कारण गरम आहे। तर चम्मचने पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने छान कणिक मळून घ्यायचं। तर आता मी थोडं थोडं पाणी टाकते, जास्त सैल पीठ नको व्हायला। आणि मला जास्त सैल पीठ असलं ना तर त्याच्या चपात्याही होत नाही, त्यासाठी मी थोडंसं कडकच कणिक मळते आणि थोडा वेळ असं भिजत ठेवायचं। हळद टाकल्यामुळे तांब्याची भांडी आणि पिठाचा कलर एकच झाला आहे। तर इथे डाळ बघा किती छान शिजली आहे। 3 शिट्ट्या मी होऊ दिल्या आहेत मीडियम गॅसवर। तर हे बघा किती मस्त आपली डाळ दिसते। तर थोडंसं मी वेगवेगळ्या अँगलने थोडंफार शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता मी व्यवस्थित मिक्स करते। एका साईडला मी केटलमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। डाळ बनवत असेल किंवा भाजी तर मी गरमच पाणी टाकते। तर इथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं। तर आता मी देते डाळीला फोडणी। तर इथे मी कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे, कोथिंबीरची देठं होती माझ्याकडे तर ती सुद्धा मी घेतली आहे।
आणि कढीपत्ता. तर कांदा मी डाळीमध्ये टाकत नाही आहे, तर कांदा वरतून खाण्यासाठी लागतो, तर त्यासाठी मी इथे साईडला काढून घेतलं आहे. तर कोथिंबीरची देठं कधीही आपण ना साफ केली कोथिंबीर तर फेकून देतो, तर ती अशी काढून साईडला ठेवायची. जेव्हा आपण काही भाजी वगैरे डाळ बनवत असेल तर त्याच्यात टाकायचं, किंवा तुम्ही कोथिंबीरच्या देठाची चटणीसुद्धा बनवू शकता सँडविचला लावण्यासाठी. तर इथे मी आता लसूण बारीक चिरून घेते. तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता डाळीत, पण मी मिक्स डाळ वगैरे टाकली आणि मला जास्त प्रकार टाकायचे नाही आहे त्याच्यात, तर अशीच छान लागते. त्यासाठी मी लसूण बारीक चिरून घेतलं आहे, देठा आहे तर ते बारीक चिरून घेते, कोथिंबीर आहे ती बारीक कापली आहे, आणि कढीपत्ता माझ्याकडे संपला आहे. आणि आपल्या झाडाला खूप छान गॅलरीमध्ये कढीपत्ता खूप वाढला आहे, तर मी सध्या तेच तोडून तोडून भाजीत टाकते. जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरची मी छान फोडणी दिली आहे, आणि वरतून मी थोडंसं लाल तिखट, धने पावडरसुद्धा टाकलं होतं. आणि माझं झालं होतं मोबाईलचा व्हिडिओ स्टोरेज फुल, तर मी काही व्हिडिओ डिलीट केले आणि मग पुढचं शूट केलं, तर त्यात तुम्हाला ते मसाला टाकवायचं राहिलं मला, तर मी फक्त लाल तिखट टाकलं होतं आणि थोडंसं धने पावडर, बाकी मी गरम मसाला वगैरे काहीच टाकलं नव्हतं. तर आता मी ती दालबट्टी बनवून घेते. तर इथे मी पोळ्या अशा लाटून घेतल्या आहेत आणि तेल लावून घेते आणि एकावर एक अशी पोळी ठेवते. तर मी 3च पोळ्यांचा लेयर लावते. तुम्ही अशा 4-5सुद्धा घेऊ शकता, किंवा असं कणकेचा गोळासुद्धा केला आणि त्याला वाफवून घेतलं तरी चालतं, पण असे लेयर छान पडतात. त्यासाठी मग मी असं पोळ्यांवरती पोळ्या ठेवते आणि असं गुंडाळून त्याचा रोल करून घ्यायचा आहे, जास्त प्रेस नाही करायचा. याला थोडं जरी तुम्ही तेल लावलं पोळ्यांवरती पोळ्या, तरी पण छान लेयर पडतात. तर असे मी 2 तुकडे करून घेतले, आणि जे इडलीचं पात्र होतं त्याच्यात ढोकळ्याचं पात्र आहे, तर त्याला मी असं तेल लावून घेतलं आहे, खाली चिटकत नाही त्यासाठी. आणि मग आपल्याला हे दालबट्टी आहे तर ते वाफवून घ्यायचं आहे, आणि नंतर मग डीप फ्राय करायचा, तेही तुम्हाला मी पुढे दाखवते. तर असं मी 10 ते 15 मिनटं ठेवलं आहे वाफवायला. थंड झाल्यानंतर मग मी कट करायला घेतलं आहे. गरम गरम कट नका करू. तर हे बघा लेयर आधीच बघा तुम्ही तळायच्या आधी किती सुंदर लेयर पडले आहेत. तर असे लेयर आपण जेव्हा खातो ना तेव्हा क्रिस्पी लागतात आणि सॉफ्टसुद्धा असतात. तर हे बघा किती छान असे लेयर दिसतात ते. तर आता डीप फ्राय करते मी. तर एवढे मी दालबट्टी बनवली आहे. चिकूला भयंकर आवडतं, आणि त्याच्यासाठी कसं मला बनवते ना मी, तर थोडं जास्तच बनवते, कारण त्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा तेच खायचं असतं. तर दालबट्टी मात्र मी जरा जास्त बनवते. तर इथे मी आता दालबट्टी छान फ्राय करून घेते. मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. फुल गॅस केला तर मग ते जळून जाणार आणि आतून छान शिजलं जाणार नाही, त्यासाठी. तर मीडियम गॅसवरती आपण छान याला फ्राय करून घेऊया. आणि लेयर बघा तुम्ही किती छान लेयर्स पडतात ते. तर असे मी व्लॉग्स करत जाते, पण रेसिपी वगैरे असेल ना तर तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तुम्हाला आवडेल का बघायला मला नक्की सांगा. जर आवडत असेल ना तर मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओ करते तेव्हा मी लॉंग व्हिडिओसुद्धा करत जाईल. तर इथे छान आपली दालबट्टी झाली आहे, आणि आता मी तुम्हाला दाखवते कसे लेयर्स पडलेत त्याला. तर दालबट्टी जास्त काळी भाजू नका घेऊ. आणि हे बघा किती छान असे लेयर्स पडलेत, आणि हे बघा पटकन हाताने तुटली जाते. तर छान आता बाकीच्या सगळ्या मी दालबट्टी फ्राय करून घेते, आणि नंतर मग आम्ही जेवतो तुम्हाला ताट वाढलेलंसुद्धा मी दाखवते. आणि जी आपण मिक्स डाळ बनवली आहे ती डाळ आणि दालबट्टी, तर ह्यासोबत कांदा पाहिजेनच. तुम्ही बाकी काही नका घेऊ, काकडी किंवा गाजर, पण कांदा मात्र घ्या, आणि थोडंसं लोणचं. तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा, आणि रेसिपीसुद्धा.